आज माझा अर्धा स्वयंपाक किचनवर तर अर्धा स्वयंपाकाने बसून चालला होता। सकाळी उठल्याच मला असं थोडासा वीकनेस वाटत होता, पण तरी आपल्या आई लोकांचं कसं असतं ना, आपल्या मुलांनी काही बाहेरचं खाऊ नये, छान हेल्दी घरचंच खावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। म्हटलं चला त्यांच्यासाठी मस्त असे छान आलू पराठे बनवायला मी घेतले। नेहमी ना मी आलू पराठ्यांमध्ये जे सारण भरते ना, त्याची आपण जशी येलो कलरची बटाट्याची भाजी बनवते ना, तशी भाजी बनवून घेते, पण मी आज डायरेक्ट मसाले सगळे त्याच्यात ॲड केले, मिक्स करून घेतला आणि डायरेक्ट आलू पराठे बनवले। खूप छान झाले होते। मुलांसाठी मी आलू पराठे बनवले होते, तेच आम्ही नाश्ता करून घेतला। चिराच्या पप्पांच्या टिफिनसाठी मुंगाची भाजी बनवली होती, त्यांच्या तिघांचे टिफिन पॅक करून त्यांना बाय बाय केल्यानंतर मी गेली होती मार्केटमध्ये। मला भरपूर अशा भाज्या आणि फ्रुट्स घ्यायचे होते। घरातला सगळा भाजीपाला संपला ना तरी चालतं, पण कांदे लसूण बटाटे जर संपले ना तर काही सुचत नाही। नंतर इथे ना मसाल्याचा डब्बाही माझा सगळा संपला होता, तो छान भरून घेतला। चिरागिशूला बाहेर संध्याकाळी फिरायला नेलं होतं आणि वातावरण खूप छान होतं। त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणात मला राजमा चावल बनवायचा होता। राजमा शिजायला टाकल्यानंतर मी तर कांदा कट करून घेतला, 2 कांदे आणि 2 टमाटे मी तर कट करून घेतले होते। नंतर ते कांदे फ्राय करायला टाकले, तेवढ्यात राजमा इकडे शिजला होता, तो चेक करून घेतला। कांदे फ्राय झाल्यावर टमाटा आणि लसूणही याच्यात ऍड केला आणि ते सगळे फ्राय करून ना त्याची मस्त अशी प्युरी बनवून घेतली। नंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, 1 चम्मच चटणी, 1 चम्मच काळा मसाला, हे सगळं परतून घेतलं। नंतर आपण जी प्युरी बनवून घेतली ना ते याच्यात ऍड केली, मस्त मिक्स करून घेतलं। 4-5 मिनिटं हे ना परतू दिलं। ते शिजून झाल्यावर राजमा याच्यात ऍड केला, छान अशी वरून कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि राजमा चावल आपला रेडी आहे। खूप छान झाली होती, नक्की ट्राय करा। जेवण झाल्यावर माझं नेहमीच काम असतं म्हणजे किचनची आंघोळ घालणं, आणि हे सकाळ संध्याकाळ मी करत असते। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।